एकनाथ खडसे रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा शिवीगाळ. व्हायरल कॉल रेकॉर्डिंगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सातत्यानं माध्यमातून समोर येतात. 2च दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी राजकारणात कुठेतरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं म्हणत एक प्रकारे राजकीय वारसदाराचे नाव जाहीर केलेलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असता आता पुन्हा एकदा महाजन खडसे वाद समोर आलेला आहे. खडसे कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्याबाबत रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सोशल मीडियावर सध्या भाजपचा नेता विजय चौधरी आणि एका मंत्र्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते. गटाराचे झाकण उघडल्यावर घाण ओसंडून वाहते तशी घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर पडते आहे. अशा शब्दात रोहिणी खडसेंनी व्हायरल रेकॉर्डिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना रोहिणी खडसे यांनी म्हटले की आश्चर्य गोष्टीचं आहे, आपली हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता या विषयावर आभाळ हाणणाऱ्या पक्षातील नेत्यांची ही भाषा आहे. इतर पक्षातील महिलांना तर हे बोलतच आहेत, पण स्वतःच्या पक्षातील महिलांबद्दल बोलताना त्यांच्या तोंडाला लकवा मारत नाही. भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनींनी सावध राहावे, कारण मुखात प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन रावणाची वृत्ती असलेल्या लोकांसोबत तुम्ही काम करत आहात असे म्हणत रक्षा खडसेंसह भाजपमधील महिलांनाही रोहिणी खडसेंनी सल्ला दिला आहे. तसेच सोशल मीडियावर लोक अपशब्द वापरतात म्हणून मागील अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी अशा लोकांचे कान टोचले होते. पण मुख्यमंत्री महोदयांनी माझी विनंती आहे की आपल्या पक्षात असलेल्या टपोरींना संस्कारांच्या क्लासेसमध्ये घालावे आणि विजय चौधरी नामक घाणीवर राजीनामा द्यावा, तर त्याची थेट हकालपट्टी करावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केलेली आहे. जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, जर ती खरीच असेल तर मला भारतीय जनता पार्टीच्याही लोकांना विचारणं आहे की तुमच्याच पक्षामध्ये काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असले अश्लील वक्तव्य करणारे हे भारतीय जनता पार्टी कसं खपवून घेतं. कारण अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक वक्तव्य केलं होतं की जे लोक टीका टिप्पणी करतात असल्या भाडेके टट्टू अशा लोकांना आम्ही सहन करणार नाही आणि याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय. माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? याच्याने महाराष्ट्रातल्या माता भगिनींची बदनामी होत नाही का? आज कुठलीही महिला राजकारणात काम करते तर तिच्या बाबतीमध्ये असली अश्लील भाषा वापरण्याचा अधिकार तरी तुमच्या पदाधिकाऱ्यांना कोणी दिला? आणि ह्याच्यात खेद काय वाटतो, ज्याच्यामध्ये जे तथागतित ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचले आहेत त्याच्यामध्ये जे मंत्री महोदयांशी चर्चा करताना किंवा संभाषण करतानाची जी ऑडिओ क्लिप आहे, मला वाईट एवढं वाटतं की एखादा कार्यकर्ता गटार म्हणून बोलू शकेल किंवा त्याची ती वृत्ती असू शकते, पण तसली भाषा मंत्री महोदय तरी कसे ऐकून घेऊ शकतात? त्यांनी तरी त्यांना थांबवणं गरजेचं होतं किंवा थांबा, असली भाषा कुठल्याही महिलेच्या बाबतीत करू नये असं तरी त्यांना म्हणणं गरजेचं होतं. पण तेही कुठे होताना ते ऑडिओ क्लिपमध्ये दिसत नाहीये. खरं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही भारतीय जनता पार्टीची देखील संस्कृती नाही. पण ही भारतीय जनता पार्टी ही नवीन भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं होतं ती पार्टी वेगळी होती आणि आजची भारतीय जनता पार्टी ही वेगळी झाली आहे का असं म्हणायला आता वावगं आहे. पण माझी या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या माता भगिनींनाही विनंती आहे की तुम्ही आज ज्या पक्षामध्ये काम करतायत, तुम्ही आज ज्या पक्षाचे झेंडे घेऊन काम करतायत, एकदा त्या पक्षाचे नेते किंवा त्या पक्षाचे पदाधिकारी तुमच्या बाबतीमध्ये कसे वक्तव्य करतायत हे देखील तुम्ही या क्लिपच्या माध्यमातून ऐकू शकतात. कारण भारतीय जनता पार्टीचे झेंडे जिथे जे नंदुरबार जिल्ह्यातल्या माता भगिनी माझ्या उचलताना दिसत आहेत त्यांच्या बाबतीतलेच अश्लील वक्तव्य ह्या ऑडिओ क्लिपमध्ये करताना दिसतात. म्हणजे नावं घेऊन ही महिला अशी आणि ती महिला तशी, ह्या असले वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत जे खरंच आम्हाला ऐकताना लाज वाटते, पण यांना बोलताना लाज वाटत नाहीये एखाद्या महिले बाबतीमध्ये. तर तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण
असं काहीतरी आम्हाला दिसतंय, तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत. खरंच महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच. आणि या सगळ्या माता भगिनी आम्ही सगळेच असल्या वक्तव्य कुणीही सहन करणार नाही.